नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण रुपयाची परिवर्तनीयता या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. कन्व्हर्टिबिलिटी ऑफ इंडियन रुपीज. तर विद्यार्थ्यांनो, रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय? म्हणजे परिवर्तनीयता याचा अर्थ काय? तर या पहिल्या पार्टमध्ये आपण रुपयाच्या परिवर्तनीयतेमध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये चालू खात्यावरील म्हणजे परिवर्तनीयता आणि भांडवली खात्यावरील परिवर्तनीय असं आपण या भारतीय रुपयाची परिवर्तनीयता इथं भाग 1 आणि भाग 2 अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर रुपयाची परिवर्तनीयता पाहण्यापूर्वी परिवर्तनीयता म्हणजे काय, नेमका त्याचा अर्थ काय हे आपण इथं पाहणार आहोत. तर रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे त्याची आपण व्याख्या पाहणार आहोत. तर परिवर्तनीयता म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एका देशाच्या चलनाचे दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये सहज रूपांतर करता येते तेव्हा त्यास चलनाची परिवर्तनीयता असं म्हटलं जातं. परिवर्तनीयता असं म्हटलं जातं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात एका देशाच्या चलनाचं दुसऱ्या देशाच्या चलनात म्हणजे कोणताही आपल्या भारत देशात एक रुपयाचं डॉलरमध्ये किंवा डॉलरचं इकडं रुपयामध्ये अशा पद्धतीनं जे एका देशाच्या चलनाचं दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये सहज रूपांतर करता येतं तेव्हा त्यास काय म्हणतो आपण? परिवर्तनीयता, चलनाची परिवर्तनीयता असं म्हटलं जातं. आता रुपयाची परिवर्तनीयता, तर रुपया हा कुठं असतो? आपल्या भारत देशाचं चलन आहे. म्हणून रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय की भारतीय रुपयाचे, शब्द घ्या लक्षात, भारतीय रुपयाचे दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये मुक्तपणे परिवर्तन करता येते तेव्हा त्यास रुपयाची परिवर्तनीयता असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ आपला रुपया आणि डॉलर याचं काय केलं आपण? रुपयाचं डॉलरमध्ये काय केलं? परिवर्तन केलं. म्हणजेच याला काय म्हणतो आपण? रुपयाची परिवर्तनीयता. किंवा आपल्या या रुपयाचं पॉन्डमध्ये किंवा येनमध्ये परिवर्तन करणे. तर अशा पद्धतीनं एका म्हणजे भारतीय रुपयाचे एका देशाच्या दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये मुक्तपणे परिवर्तन करता येतं तेव्हा त्यास रुपयाची परिवर्तनीयता असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या भारत देशाचा रुपये हे जे चलन आहे त्या चलनाचं दुसऱ्या देशामध्ये जे कोणतेही चलनामध्ये रूपांतर मुक्तपणे परिवर्तन करणं म्हणजेच काय की त्या रुपयाची परिवर्तनीयता होय. तर ह्या झाल्या आपल्या व्याख्या. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण म्हणजे बघा की स्वातंत्र्यानंतर स्थिर ब्रिटन बरोबर असलेल्या संबंधामुळे काय केलं? पाऊंड स्टर्लिंग बरोबर बांधला गेला. पाऊंड हा स्टर्लिंग बरोबर बांधला गेला. म्हणजे इंग्लंडचा भारतीय असलेला व्यापार संबंध कमी झाल्यामुळं मला वाटते सप्टेंबर 1975 पासून भारतीय रुपया हा विनिमय दर पद्धतीचा स्वीकार केला गेला. म्हणजे या पद्धतीनुसार भारतीय रुपया पाऊंड स्टर्लिंग पासून अलग करण्यात आला. आणि नंतरच्या काळामध्ये बघा की विनिमय दराचा भारताचा जो प्रमुख व्यापारी भागीदार आहे तो देशाच्या दैनंदिन विनिमय दराच्या हालचालीनुसार ठरवला जाऊ लागला. म्हणजे साधारणपणे 1990च्या दशकाच्या सुरुवातीपासून रुपयाचं बहिस्थ मूल्य बाजारातील जोरानुसार देण्यातील अडचणी लक्षात घेता टप्प्याटप्प्याने त्या काय केल्या? ठरवण्यात आल्या. म्हणजे जेव्हा चलन परकीय चलनामध्ये परिवर्तनीय केले जातं आणि वस्तू आणि सेवांच्या मध्ये वाहतुकीला कोणतीही मर्यादा नसते म्हणजे खर्चासाठी मुक्तपणे वापर केला जातो त्याला परिवर्तनीय चलन असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, जेव्हा चलन परकीय चलनामध्ये परिवर्तनीय केलं जातं आणि वस्तू आणि सेवांमध्ये वाहतुकीला कोणतीही मर्यादा नसते आणि खर्चासाठी मुक्तपणे वापर केला जातो त्याला काय म्हणतो आपण? परिवर्तनीय चलन. म्हणजे चलनाचं परिवर्तन चालू खात्याच्या व्यवहाराबरोबर किंवा भांडवली खात्याच्या व्यवहार किंवा दोन्हीही खात्यामध्ये चालू किंवा भांडवली खात्यामध्ये होते. आता चालू खात्यावरील परिवर्तनीय ही जेव्हा व्यापार उदारीकरणाच्या
प्रवर्तनशील स्पर्धा असेल आणि ते ग्राहकांना तो फायदेशीर ठरत असेल किंवा विस्तारीकरणाच्या इतर देशातून वस्तू आणि सेवांची जी खरेदीसाठी संधी आहे ती संधी उपलब्ध होते. म्हणजे प्रत्यक्षपणे काय होतं की उत्पादनाला प्रोत्साहन हे मिळते आणि गुंतवणूक निर्णयाला सुद्धा काय होतं, मदत होते. म्हणजेच त्याचबरोबर की देशाला तुलनात्मक फायदे मिळतात. साधनांच्या सुधारणा आणि दर्जातील सुधारणा यांच्यामध्ये जो उपयोग परिणामकारक होत असतो. म्हणजे देशांतर्गत उद्योग परकीय वस्तूंबरोबर जर स्पर्धा करतात त्यावेळेस अल्प काळात परकीय वस्तू लोकप्रिय होतात आणि अशा स्थितीमध्ये काय होतं की वेतनसुद्धा म्हणजे पगार जी सॅलरी आहे ती कमी होते. म्हणजे देशांतर्गत वस्तूंना विनिमय दराबरोबर तडजोड करावी लागते आणि त्याबरोबर विनिमय दराच्या पातळीमध्ये आयात खर्चिक बनते आणि त्याचा परिणाम काय होतो की आवश्यक वस्तूंची आयात खर्चिक होईल ते देशाच्या आर्थिक विकासाला आवश्यक आहे. म्हणजे देशाबरोबर उद्योगामध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि परकीय विनिमयामध्ये तुटवडा भासेल आणि त्यामुळं काय होतं की आयातीवर बंधने घालावी लागतील किंवा चालू खात्यावरील परिवर्तनीयतेचा विचार करावा लागेल, नाहीतर विनिमय दरामध्ये काय होईल, घट होईल. आता स्थैर्यासाठी चालू खात्याची जी काय स्थिती आहे ती स्थिती सांभाळण्यासाठी किंवा ती टिकवण्यासाठी काय होते, आवश्यक असते. परंतु काय की काही प्रयत्न करून सुद्धा अर्थव्यवस्थेत काय होतं, असमतोल निर्माण होतो. आता बघा, भारत हा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा सभासद आहे. म्हणजे IMF असं याचा सभासद आहे आणि भारतानं बहुविध खर्च पद्धत जर स्वीकारली तर काटेकोरपणे विनिमय नियंत्रणासाठी परकीय विनिमय नियंत्रण कायदा जो फेरा म्हणतो आपण, तो भारतीय विनिमय चलनाचं संधारण केलं आणि फेराच्या अंमलबजावणीमध्ये अनेक समस्या काय झाल्या, वाढल्या. म्हणजे भारतामध्ये साधारणपणे उदारीकरणाच्या कार्यक्रमांच्या भागामध्ये परकीय विनिमय नियंत्रणाला काय झालं, 1991-92 पासून सुरुवात झाली आणि नंतर बघा की 92-93 पासून सुरुवात झाली आणि नंतर त्या दरम्यान दुहेरी विनिमय व्यवस्था सुरू झाली. म्हणजे सरकारी विनिमय दर, ऑफिशियल एक्सचेंज रेट म्हणतो आपण त्याला, त्याचं नियंत्रण आणि विनिमयाचा दर, मार्केट रेट ऑफ एक्सचेंज, हे बाजार स्थितीत सर्व बाह्य उत्पन्न आणि निर्यातीयांनी पाठवलेली रक्कम त्यानुसार दिली जाते. म्हणजे दुहेरी विनिमय दरानुसार 40% परकीय चलन उत्पन्न सरकारी विनिमय दरानं विकावं लागणार आणि शिल्लक उरलेलं जे 60% उत्पन्न दरानं हे रूपांतरित करता येईल. म्हणजे सरकारने काय केलं, सरकारी दराने विकलेल्या परकीय चलनाचा उपयोग खते, पेट्रोल किंवा उत्पादने, औषधे, जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी करता येतो आणि बाजार दरानं रूपांतरित केलेलं जे परकीय चलन आहे ते परकीय चलन इतर वस्तूच्या आयातीसाठी वापरले गेले. म्हणजे सरकारच्या या पद्धतीनुसार निर्यात आणि परकीय विनिमय उत्पन्न महत्त्वपूर्णरित्या काय झालं, त्याच्यात वाढ निर्माण झाली. आता अशा पद्धतीने आपल्याला परिवर्तनीयता आणि रुपयाची परिवर्तनीयता ही कन्सेप्ट क्लिअर झाली. तर चालू खात्यावरील रुपयाची परिवर्तनीयता, याच्यामध्ये रुपयाची अंशतः परिवर्तनीयता म्हणजे काही भागाचं परिवर्तनीय कारवायाचं म्हणजे 40% स्वीकारले होते. म्हणजे 1992-93 रुपयाच्या अंशतः परिवर्तनास सुरुवात झाली आणि ह्या दुहेरी विनिमय दर व्यवस्थेमुळे 40% परकीय चलन उत्पन्न सरकारी विनिमय दरानं विकलं गेलं आणि 60% उत्पन्न बाजार दरानं रूपांतरित करता येईल. म्हणजे सरकारी दरानं विकलेल्या परकीय चलनाचा उपयोग पेट्रोल, उत्पादन खते, जीवनावश्यक औषधे इत्यादी वस्तूंच्या आयातीसाठी काय केलं, वापरले गेलं आणि सरकारी विनिमय दर हा बाजार दरापेक्षा कमी राहिला. आता पूर्ण परिवर्तनीयता म्हणजे 100% रुपयांची परिवर्तनीयता, हे आपण पाहिलेलंच आहे. तर अंशतः परिवर्तन म्हणजे काय, अंशतः परिवर्तन म्हणजे स्थिर आणि बदलत्या विनिमय दरानुसार चलनाचं परिवर्तन होणं. आणि नंतर व्यापारी खात्यावरील पूर्ण परिवर्तनीयता. आता या पद्धतीमध्ये बघा की
60-40चं गुणोत्तर हे 100% परिवर्तनासाठी वाढवण्यात आले. म्हणजे काय की 1993-94च्या अंदाजपत्रकानुसार रुपयाची व्यापारी खात्यावर पूर्ण परिवर्तनीयता लागू करण्यात आली आणि त्याचा परिणाम काय झाला, दुहेरी विनिमय दर पद्धतीऐवजी एकत्रित विनिमय दर पद्धती लागू करण्यात आली. आणि या विनिमय दर पद्धतीत 60-40चं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर 100%पर्यंत इथं काय झालं, वाढवण्यात आलं. म्हणजे सर्व प्रकारच्या आयात निर्यातीसाठी आणि सर्व प्रकारचे जे काय येणे आहे इत्यादीसाठी चालू आणि भांडवली खात्यावरील अदृश्य बाबींसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचा सरकारी दरही काय झाला, अस्तित्वात राहणार होता. आता बघा इथं 1991-92 ते 94-95च्या दरम्यान परकीय विनिमय दरात काय झाली, वाढ घडून आली. म्हणजे इथं व्यापारी खात्यावरील जे पूर्ण परिवर्तनीयता लागू करण्यात आली ही 100% परिवर्तनीय पद्धती वस्तूच्या आयात निर्यातीसाठी आणि व्यवहार तोलासाठी देण्यासाठी म्हणजे पेमेंट्स लागू करण्यासाठी आली. आणि चालू खात्यावरील रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी, लक्षात घ्या, चालू खात्यावरील परिवर्तनीयता म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी परकीय चलन खरेदी किंवा विक्री करण्याचे स्वातंत्र्य. आणि RBIनं काय केलं की परिवर्तनीयता निर्माण करण्यासाठी अनेक पावले उचलली. म्हणजे अनेक प्रकारच्या अदृश्य बाबींवरील देण्याच्या बाबतीत ज्या सवलती आहेत त्या सवलतीसुद्धा जाहीर केल्या. नंतर विनिमय नियंत्रणाच्या बाबतीत विशिष्ट मर्यादेपर्यंत उदार धोरण काय केले, स्वीकारले गेले. आणि हे उदार धोरण शिक्षण किंवा बक्षिसं यांच्या स्वरूपात देय रकमा, देणग्या किंवा परकीय चलनाचं किंवा परकीय सेवांचं मोबदले यासाठी काय केलं, स्वीकारण्यात आलं. आता चालू खात्यावरील रुपयाचं पूर्ण परिवर्तनीयता कशा पद्धतीनं, तर आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी विदेशी चलन खरेदी किंवा विक्री करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे चालू खात्यावरील रुपयाची परिवर्तनशीलता होय. आता हे आपण चालू खात्यावरील रुपयाचे पूर्ण परिवर्तनीयता म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं. तर भारत सरकारनं काय केलं इथं की अटींची पूर्तता करण्यासाठी, आता इथं लक्षात घ्या, याचं सांगायचं तात्पर्य काय की याची अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्ट 1994 काय केलं की सरकारनं चालू खात्यावर रुपयाचे पूर्ण परिवर्तनाचं काय केलं, धोरण स्वीकारलं. आणि भारतीय सरकारनं रिझर्व्ह बँकेनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मर्यादेमध्ये अदृश्य बाबींचा देशाच्या बाबतीत सुद्धा उदार धोरण काय केलं, स्वीकारलं. म्हणजे व्यवहार तोलाचं व्यवस्थापन काय केलं इथं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे भारत सरकारला इथं चालू खात्यावरील व्यवहारांच्या बाबतीत इतर सवलती जाहीर केल्या, जसे विनिमय नियंत्रणासाठी ज्या सवलती किंवा परकीय चलनाच्या अधिकृत विक्रेत्यांच्या कमाल मर्यादेवरील सूट किंवा परकीय शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा बक्षिसं इत्यादी. म्हणजे 93मध्ये एक बाजार पद्धती काय केली, निश्चित केली. आणि नंतर पुढील 2 वर्षामध्ये काय केलं की रुपयाला स्थैर्य प्राप्त झाले आणि रुपया आणि डॉलरचा विनिमय दर हा जवळपास त्यावेळेस बघा 31.6 इतका स्थिर राहिला. परंतु 95 ते फेब्रुवारी 96च्या दरम्यान विनिमय दर हा 31.6 रुपयांवरून काय झाला, 36.6 रुपयांपर्यंत झाला. म्हणजे 31 ते 36.6 अशा पद्धतीनं. म्हणजेच रुपयाच्या बाह्य मूल्यामध्ये काय झाली, घट झाली. आणि एप्रिल 96मध्ये डॉलरप्रमाणे विनिमय दर काय झाला, 34.2 असा म्हणजे झाला. परंतु आशियाई देशातील जे काही चलन आहे त्या चलनाच्या गोंधळामुळं ती स्थिती रुपयाच्या स्थैर्यानुसार काय झाली, त्याचा परिणाम झाला. म्हणजे 2000 ते 2001मध्ये रुपयाच्या डॉलरमधील मूल्यामध्ये काय झाली, ऑब्व्हियसली घट निर्माण झाली. म्हणजे विनिमय दर $1 बरोबर आपलं मूल्य किती, आपल्या रुपयाचं 45.68 रुपये किंवा त्यावेळेस म्हणजे 2000-2001
च्या दरम्यानचं आणि जानेवारी 2002मध्ये हा विनिमय दर नंतर 45 वरून काय झाला 48 वर म्हणजे वाढण्यात आला. तर अशा पद्धतीनं चालू खात्यावरील जे काही रुपयाची पूर्ण परिवर्तनीयता होती ती 1900 म्हणजे भारतात विनिमयावर काही नियंत्रणे असल्यानं काही झाली इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या निकषावर रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तित नव्हता. म्हणजे इंटरनॅशनल नाणेनिधीच्यानुसार जे काही चलन चालू खात्यावर पूर्ण परिवर्तित करण्यासाठी चालू खात्यावरील देणे घेण्याच्या व्यवहाराचा कोणतेही नियंत्रण नसलं पाहिजे होतं. म्हणजे ऑगस्ट 94मध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या उच्च अधिकार समितीनं काय केलं भारताला कलम 8चा दर्जा दिला आणि तो दर्जा प्रदान करण्यासाठी काय केलं भारत सरकारला काही अटींची पूर्तता करण्याची सूचना केली. तर ही अटींची पूर्तता करण्यासाठी पहिली अशी अट आहे की व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील परिवर्तनावर कोणतेही नियंत्रण लादू नये. म्हणजे हे नियंत्रण लादू नये परंतु काही व्यवहार तोलाच्या भांडवली खात्यावरील परिवर्तनतेवर नियंत्रणे लादू शकतात. लक्षात आलं ही अट. दुसरी अट सांगितली की विदेशी चलन ठेव योजना. तर या विदेशी चलन ठेव योजनेअंतर्गत अनिवासी भारतीयांना बघा ज्या ठेवी भारतात जमा होतील आणि त्यावरील व्याज अनिवासी भारतीयांना ते राहत असणाऱ्या देशामध्ये नेण्याची परवानगी नव्हती. म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटर फंडने रुपयाच्या परिवर्तनीयतेसाठी ही योजना काय केली बंद करण्याची सूचना केली. नंतर तिसरी अट अशी आहे की विदेशी प्रवास विदेशी शिक्षण घेण्यासाठी सुद्धा ही काय केली अट घालून देण्यात आली. म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या उच्च अधिकार समितीनं अटी पूर्ण करण्याची जी काही सूचना होती ती सूचना केल्यानंतर त्या अटींची पूर्तता भारत सरकारनं 19 ऑगस्ट 1994मध्ये पूर्ण केली आणि 20 ऑगस्ट 1994ला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने त्या दिवशी भारत सरकारने रुपया व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय म्हणजे झाल्याची काय झाली घोषणा करण्यात आली. अशा प्रकारे काय केलं की 20 ऑगस्ट 1994 पासून रुपया चालू खात्यावर परिवर्तनीय झाल्यावर आदान प्रदान म्हणजे निर्यातदार व्यापाऱ्यांना वस्तूबरोबरच सेवांच्या आयात निर्यातीपासून जे विदेशी चलन आहे ते विदेशी चलन प्राप्त होईल किंवा विदेशी चलन प्राप्त करावे लागेल ते बाजारपेठेप्रमाणे परावर्तित करण्याची परवानगी देण्यात आली. तर अशा पद्धतीनं हे चालू खात्यावरील पूर्ण म्हणजे परिवर्तनीयता आपल्याला लक्षात आली. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. सो थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भांडवली खात्यावरील परिवर्तनीयता व्हिडिओ भाग 2 याच्यामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच.